काय सांगितलं डॉक्टरांनी? अजून काहीच सांगितलं नाही हो. पर ती जिद्दी आहे ना? कशापायी वंगाल बोलतो या? समज ठीक होईल. बाईंच्या जवळचं कोणी आलंय? हे हे कोण? तिचा नवरा. बरं झालं तुम्ही आलात. मला या फॉर्मवर यांच्या साईन लागतील. काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का डॉक्टर? हो, बाळाचा आणि आईचा दोघांचाही जीव धोक्यात आहे. सगुणाबाईंच्या पोटात बाळाची वाढ खूप लवकर झाली आहे, त्यामुळे आता बाळ आडवं आलंय. सिझेरियन करावं लागेल. मी बाळ किंवा आई दोघांपैकी एकालाच वाचवू शकते. तुमच्यापैकी जबाबदार माणसाने या फॉर्मवर साईन करून प्लीज मला लवकरात लवकर कळवा. वेळ खूप कमी आहे. बाळच जगायला हवं. घे, एक घोट पाणी पी, थंड हो. झोपेची गरज असेल तर जाऊन झोप. त्या दोघांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. पण त्या दोघांना तुम्हीच आणलं ना या घरात? तो एक व्यवहार होता अश्विनी. किती रुपयांचा? व्यवहार निव्वळ रुपयांचा नसतो. गुणवत्ता हाही निकष असू शकतो. सेंद्रिय खतांची जाण असलेला शेतकरी आहे तो, म्हणून त्याला राहायला जागा दिली. आणि माणूस म्हणून त्याची काळजी घेणं याचा विचार कोण करणार? मालक म्हणून मी त्याला राहायला जागा दिली आणि माणूस म्हणून मी त्याच्या पगारातला एकही पैसा कापला नाही. पण म्हणून त्याच्या नाजूक विषयावर भाष्य करत नाही मी. तो माझा कामगार असला तरी मी ते करू नये असं मला वाटतं. आणि तू? मी माझं मत मांडलं. कोणी विचारलं होतं का तुला? तुझं मत तुला कोणी विचारलं होतं का? अशी बघू नकोस माझ्याकडे. कुठल्या परिस्थितीत काय बोलावं हे कळायला हवं तुला. मत मांडलं म्हणे. आणि ते मत मांडणं होतं का स्वतःचा शेवटचा निर्णय सांगणं होतं? त्या संपतला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू? म्हणजे माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता असं वाटतं तुम्हाला? हो. तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे, कारण तुम्हाला व्यक्त होणं अवघड असतं. आम्हा बायकांचं बरं असतं, आम्ही रडून दुःख व्यक्त करून टाकतो. आणि तुम्ही मात्र आपल्या दुःखावर रागाचा लेप चढवून ठेवता. राग व्यक्त करून टाकता पण दुःख लपवून ठेवता. आणि अश्रू गिळून टाकता मुकाट. जे तुम्ही गेली 4 वर्ष सहन करताय तेच षंडत्वाचे बोल गेली 6 वर्ष संपत भाऊही ऐकतायत. त्यांना मूल होत आहे म्हणून सगळ्यांची वाईट घाणेरडी नजर सगुणावर. तो भूतकाळ झाला आशू. आज सगुणा एका बाळाची आई होणार आहे आणि संपत बाप. आणि तुम्ही? हे तू बोलतेस आशू? मी नाही पण आजूबाजूची माणसं, समाज. कोणाचं ऐकत बसलेस तू आशू? ज्यांचं घर व्यवस्थित चालावं म्हणून तू ज्यांना मदत करतेस त्यांचं का? तर त्यांना मुलं आहेत आणि आपल्याला नाहीत म्हणून. किती बालिश विचार आहे हा आशू. आणि गावातली माणसं काय बोलतात यापेक्षा मला माझं कर्तव्य पार पाडणं जास्त महत्वाचं वाटतं. पुरुषाचा पुरुषार्थ हा त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो, पितृत्वाने नाही. संपतला त्याचं अंथरूण माहीत होतं म्हणून त्या दिवशी तो बाळाला जन्म घालायला विरोध करत होता. आजही ती अवघडलेली असताना तो बाळाचा नाही सगुणाचा विचार करत होता, कारण त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि तू या कशाचाही विचार न करता केवळ बाळाच्या हव्यासापोटी तुझा निर्णय सांगून मोकळी झालीस. पटतंय मला, पण काही क्षण मी काय बोलले ते मला कळलंच नाही. असं वाटत होतं जणू माझ्या तोंडी कुणीतरी दुसरंच बोलून जातंय. नाही आशू, तूच बोललीस. नाही मीच बोलले, पण थकली असशील, आराम कर. हॉस्पिटलमध्ये जायचंय. मी जाईन. बाळाची डिलिव्हरी झाली की तुला कळवेन. ओके? बाळाला बघायचंय. ते दिसायला व्यवस्थित असेल ना? नाही
श्यामसुंदर म्हणत होते तसं. काय ग? काय झालं? काही नाही. पुन्हा तेच स्वप्न बघितलंस? त्यांना भेटायला कधी देणार आहेत म्हणाले. ते सांगायला येतील म्हणालेत. तोंडावर पाणी मारून घेतेस? नाही, नको. साळुंक्यांचे नातेवाईक काय झालं? सगळे एकदम जाणार असाल तर आवाज करू नका. आवा रडताय कशा पायी? तुला नाही कळायचं ते. आई बराच्या काळात तुम्ही सोचता ग, पण बाप बनायच्या नात्यात तुमचं काही बरं वाईट होईल याचा जीवाला घोर लागून राहतो. बघ, तुला नाही कळायचं. पर आता सारा घोर मिटलाय ना वा. म्या बी हाय, आपलं पॉर बी हाय. कार्तिक भाऊ, आता तुम्हीच समजावा यांसनी. सगुणा मोकळा होतोय तो, होऊ दे त्याला. लग्नानंतरच्या 6 वर्षांचा सहप्रवास अचानक संपणार या जाणीवेनं पुढचं सगळं आयुष्य डोळ्यापुढे उभं राहतं. एकटेपणाचं बकास आयुष्य. संपत आवर स्वतःला आणि घाबरू नका. सावकाराकडून घर सोडवलंय तुमचं. कार्तिक भाऊ पर तुमच्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी. आता आई बाबांनी उभ्या केलेल्या घरात जाईल तुमचं बाळ. लई उपकार झालं तुमचं. नाही नाही, हे सगळं मी नाही केलं, अश्विनीने केलं. अश्विनी ताई नाही आल्या? ती कशी नाही येणार? आली आहे ना. नाहीतर जन्माला येणारं मूल सर्वसामान्य नसेल. अश्विनी, चल. दादा, आता कोणीकडे निघालात? महत्वाचं काम आठवलं. मी येईपर्यंत किंवा माझा फोन येईपर्यंत इथून हलू नकोस. काय झालं काका? माझं श्याम सुंदर. काय झालं? चाकणला दाभाड्यांचा वाडा आहे, खूप जुना वाडा. 300 वर्षांचा इतिहास आहे त्या वाड्याला. 8 दिवसापूर्वी याने वास्तुविशारद शास्त्राप्रमाणे वास्तुरचना चुकीची आहे हे पटवून दिलं आजच्या वारसांना, आणि वास्तुरचनेप्रमाणे वासे हलवायला गेला. मग वरून पडला, तोंडावर आपटला, दाताखाली जीभ आली आणि जिभेचा तुकडा पडला. काय? खूप रक्त गेलं. डॉक्टर म्हणाले आता तो
पुन्हा बोलू शकणार नाही. वाईट झालं. वाईट तर होणारच होतं, पण हे असं इतकं भयानक होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे 1000दा सांगितलं होतं मी त्याला, जुन्या उभ्या वास्तूंकडे लक्ष सुद्धा देऊ नकोस, त्यांच्या वाटेला जाऊ नकोस, कारण त्या वास्तू उभ्या करता करता माणसांची मनही गुंतलेली असतात. पण नाही, दिसली जुनी वास्तू, आला संशय की धाडकन बोलून टाकायचं. वडिलोपार्जित वास्तू हलवायला गेला. वास्तूत वास करणाऱ्या आत्म्यानी वरून ढकलून दिलं. भोग असतात, दुसरं काय. आत्ता कुठे आहे? प्रायश्चित्त म्हणून स्वतःला कोंडून घेतलंय आणि एकसारखा आपल्या डोक्यावर हात मारून घेतोय. पण तुम्ही कशा करता आला होता? आमच्या कामगाराला आजच मुलगा झाला. त्याची पत्रिका तुम्ही बनवावी असं वाटलं म्हणून आलो होतो. पण करेन मी, कारण आता पूजा सांगण्याचाही राहिलेला नाही श्याम. आता मलाच करावं लागणार आहे सगळं. फक्त मला वेळ द्या. अगदी सावकाश. तुमच्या सवडीनं तुम्ही घरी या. येऊ आम्ही? या. सांभाळा स्वतःला.